Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karad. In this video, we will discuss about the most important point with respect to NEET examination is chemiosmotic hypothesis. या व्हिडिओ मध्ये आपण नीटच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला असा भाग बघणार आहोत तो म्हणजे chemiosmotic hypothesis. बघा chemiosmotic hypothesis chemiosmotic hypothesis ओके. केमिओस्मोटिक हायपोथेसिसच्या मदतीने आपल्याला काय कळतं तर क्लोरोप्लास्ट मध्ये आणि माइटोकॉन्ड्रिया मध्ये एटीपी तयार होतात. बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये एटीपी तयार होणार आहे. So in chloroplast ATP is synthesized during photophosphorylations, that is cyclic photophosphorylations and non-cyclic photophosphorylations. म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये तुम्ही जर बघितलं तर फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेलाच एटीपी तयार होणार आहे. आणि माइटोकॉन्ड्रिया मध्ये जो एटीपी तयार होणार आहे each and every steps mitochondria will produce the ATP. म्हणून तर माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस असं म्हटलं जातं. पण क्लोरोप्लास्ट मध्ये एटीपी तयार होतो आणि माइटोकॉन्ड्रिया मध्ये एटीपी तयार होतो. हा एटीपी कसा तयार होतो ते जे मेकॅनिझम आहे ते केमिओस्मोटिक हायपोथेसिस मध्ये सांगितलेलं आहे. मग बघा केमिओस्मोटिक हायपोथेसिस बिफोर अंडरस्टँड द कन्सेप्ट वी हॅव टू नो द मीनिंग. कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करायच्या आधी आपल्याला मीनिंग माहित पाहिजे. बरोबर आहे. मग बघा केमिओस्मोटिक केमी मीन्स केमिकल. केमी मीन्स काय येणार आहे केमिकल येणार. ओके. ऑस्मोटिक बघा दुसरा शब्द ऑस्मोटिक. पहिला काय आला केमी मीन्स केमिकल. ऑस्मोटिक ऑस्मोटिक म्हणजे द वर्ड विच इज रिलेटेड विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. बरोबर आहे. वर्ड विच इज रिलेटेड विथ द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ओके. ऑस्मोटिक म्हणजे काय येणार आहे म्हणजे ऑस्मोसिस. राइट. Osmotic means osmosis, the word which is related with the concentration gradient, the movement of ion, atom or molecule from the lower concentration to the higher concentrations. बरोबर आहे. या ठिकाणी सेलच्या आतमध्ये किंवा तुम्ही बघितलं आयन, ॲटम, मॉलिक्यूलची मूवमेंट होणार आहे कमी कॉन्सन्ट्रेशन्स कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन्स कडे किंवा जास्त कॉन्सन्ट्रेशन्स कडून कमी कॉन्सन्ट्रेशन्स कडे. आपण या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा विचार करतो. ओके. समजलं इथपर्यंत. सो केमिओस्मोटिक हायपोथेसिस केमी मीन्स केमिकल, ऑस्मोटिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ऑर ऑस्मोसिस. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे H+ आयन्स ज्याला आपण काय म्हणणार आहे प्रोटॉन प्ले इम्पॉर्टंट रोल इन सिंथेसिस ऑफ एटीपी. सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. H+ आयन्स और प्रोटॉन प्ले इंपॉर्टंट रोल इन सिंथेसिस ऑफ एटीपी. H+ आयन्स किंवा ज्याला आपण प्रोटॉन असं म्हणणार आहे याचा सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे रोल आहे एटीपी तयार करण्याच्या पाठीमागे. बरोबर आहे. मग आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं कुठलं केमिकल म्हणजे कुठलं केमिकल तर H+ आयन्स और ज्याला आपण प्रोटॉन असं म्हणणार आहे H+ आयन्स और प्रोटॉन्स. समजतंय का बघा. केमिओस्मोटिक हायपोथेसिस मध्ये केमिओस्मोटिक हायपोथेसिस जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला केमिओस्मोटिकचा अर्थ समजायला पाहिजे. मग समजा बघा केमिओस्मोटिक स्प्लिटिंग करा. केमिओ मीन्स केमिकल, ऑस्मोटिक मीन्स कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. ऑस्मोटिक म्हणजे ऑस्मोसिस येणार आहे. हा शब्द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या रिलेटेड येणार आहे.
मग कुठल्या केमिकल मध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट होणार आहे तर H+ आयन्स किंवा प्रोटॉन्स, बरोबर आहे. मग तुम्ही जर बघितलं या ठिकाणी H+ आयन्स और प्रोटॉन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द सिंथेसिस ऑफ ATP, बरोबर आहे. इथपर्यंत डाऊट आहे का? बघा, तर केमिओस्मोटिक हायपोथेसिस वाज एक्सप्लेन्ड बाय डॉक्टर पीटर मिस्चेल. डॉक्टर पीटर मिस्चेल, राइट. डॉक्टर पीटर मिस्चेल या सायंटिस्टनं 1971 मध्ये केमिओस्मोटिक हायपोथेसिस एक्सप्लेन केलेला आहे. सो डॉक्टर पीटर मिस्चेल एक्सप्लेन द केमिओस्मोटिक हायपोथेसिस इन 1971 and he was awarded Nobel Prize in Chemistry. आणि याच्यासाठी त्यांना केमिस्ट्री मध्ये नोबेल प्राइज मिळालेलं आहे, बरोबर आहे. इथपर्यंत डाऊट आहे का? पुढं केमिओस्मोटिक हायपोथेसिस समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एटीपी सिंथेटेजचं स्ट्रक्चर जे आहे ते माहित असायला पाहिजे. एटीपी सिंथेटेज. सो इफ यू वांट टू अंडरस्टँड द केमिओस्मोटिक हायपोथेसिस, सो वी हॅव टू नो अबाउट द स्ट्रक्चर ऑफ एटीपी सिंथेटेज, ओके, किंवा एटीपी सिंथेज. तुम्ही जर बघितलं एटीपी सिंथेटिक स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? ग्लोब्युलर हेड, ग्लोब्युलर हेड आणि काय बघायला मिळणार आहे? स्टॉक. ग्लोब्युलर हेड आणि स्टॉक बघायला मिळणार आहे. या पूर्ण स्ट्रक्चर्सला F0F1 पार्टिकल असं सुद्धा म्हटलं जातं, ओके. So ATP synthetase, it is also called as F0F1 particles. The structure of ATP synthetase has globular head and stalk. बरोबर आहे. आता बघा, इथपर्यंत तुम्हाला डाऊट आहे का? बघा पुढं, ATP सिंथेसिस दोन ठिकाणी होणार आहे. कुठं कुठं घडेल बाळांनो? तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ATP synthesis takes place at two places, right? First one is the chloroplast. During कधी? Photophosphorylation. ओके, फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेला क्लोरोप्लास्ट मध्ये एटीपी सिंथेसिस घडणार आहे, राइट. That means in that photophosphorylation during non-cyclic and cyclic photophosphorylation, cyclic आणि non-cyclic photophosphorylation च्या वेळेला क्लोरोप्लास्ट मध्ये एटीपी सिंथेसिस केलं जाणार आहे, बरोबर आहे. आणि दुसरा कुठला आला? इनसाइड द माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया, माइटोकॉन्ड्रिया मध्ये कधी कधी each and every steps प्रत्येक वेळेला घडणार आहे, म्हणून तर आपण माइटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल असं म्हटलं जातं. आता बघा या ठिकाणी मी काय काढणार आहे? बघा, क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर्स काढतोय. हा झाला आपला क्लोरोप्लास्ट पोर्शन, बरोबर आहे. क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? इनसाइड द क्लोरोप्लास्ट स्ट्रोमा इज प्रेझेंट, राइट. ज्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणणार आहे किंवा स्ट्रोमा, बरोबर आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं, स्ट्रोमा असं म्हटलं जातं. तर माइटोकॉन्ड्रिया मध्ये त्याला माइटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असं म्हटलं जातं, बरोबर आहे. स्ट्रोमाच्या आतमध्ये काय प्रेझेंट असतात? ग्रॅना प्रेझेंट आहे, राइट. आपण या ठिकाणी मी तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सिंगल ग्रॅनम, व्हॉट इज द सिंगल युनिट ऑफ ग्रॅना? थायलेकॉइड. सिंगल थायलेकॉइड काढणार आहे या पद्धतीने. सो हा काय झाला? सिंगल थायलेकॉइड झाला. दिस थायलेकॉइड इज द डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिस, बरोबर आहे. हा जो थायलेकॉइड आहे तो काय? डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेलिस आहे. सो थायलेकॉइड, थायलेकॉइड इज अ डबल मेम्ब्रेन, बरोबर आहे. आता तुम्हाला माहित आहे फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये फोटो लायसिस ऑफ वॉटर कुठल्या प्रोसेस मध्ये घडतं? नॉन सायक्लिक मध्ये घडतं का सायक्लिक मध्ये? ऑफ कोर्स नॉन सायक्लिक. सो ड्यूरिंग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन photolysis of water takes place. During non-cyclic photophosphorylation, photolysis of water takes place in presence of light.
what will happen inside the thylakoid membrane? थायलॅकॉइड मेम्ब्रेनच्या आतमध्ये किंवा थायलॅकॉइड ल्युमेन म्हणूया. हे झालं थायलॅकॉइड मेम्ब्रेन. थायलॅकॉइड ल्युमेन म्हणजे थायलॅकॉइड मधली जागा. सो थायलॅकॉइड ल्युमेन. सो इनसाइड द थायलॅकॉइड ल्युमेन, in presence of light during the non-cyclic photophosphorylation, photolysis of water takes place. म्हणजे क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये थायलॅकॉइड ल्युमेन मध्ये म्हणजे थायलॅकॉइडच्या आतमधल्या जागेमध्ये लाईटच्या सानिध्यामध्ये फोटोलायसिस ऑफ वॉटर घडतं. कसं घडतं बघा. H2O is splits into H++ OH- ions. बरोबर आहे. या पद्धतीनं समजले इथपर्यंत. मग बघा त्याच्या आधी तुम्हाला हा एटीपी सिंथेटिक स्ट्रक्चर्स हा थायलॅकॉइड ल्युमेन मध्ये कसा असणार आहे तुम्हाला माहित पाहिजे. या ठिकाणी बघा थायलॅकॉइड मेम्ब्रेन मध्ये म्हणजे हा जो मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये त्याचा स्टॉक असणार आहे आणि ग्लोब्युलर हेड बाहेरच्या बाजूला काढा. या ठिकाणी स्टॉक, ग्लोब्युलर हेड बाहेर, स्टॉक, ग्लोब्युलर हेड बाहेर. अशा पद्धतीने हा F0 F1 पार्टिकल्स किंवा एटीपी सिंथेटिक स्ट्रक्चर्स या ठिकाणी असणार आहे. बरोबर आहे. मग नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेला काय होणार आहे. लाईटच्या सानिध्यामध्ये थायलॅकॉइड ल्युमेनच्या आतमध्ये काय घडेल. फोटोलायसिस ऑफ वॉटर घडणार आहे. बरोबर आहे. सो H2O is splits into H++ OH- ions. सुरुवातीला कशाच्या आतमध्ये स्ट्रोमा मधलं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, थायलॅकॉइड ल्युमेन मध्ये कमी होतं. कधी फोटोलायसिस ऑफ वॉटर घडायच्या पूर्वी. पण जसं फोटोलायसिस ऑफ वॉटर घडलं तसं काय होणार आहे. स्लोली व्हॉट हॅपन. Slowly the concentration of H+ ions will be increased. कुठं. Inside the thylakoid lumen. थायलॅकॉइड ल्युमेन मध्ये H+ ions कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे. वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे. इनसाइड द स्ट्रोमा H+ ions कॉन्सन्ट्रेशन विल बी डिक्रीजेस. कमी होणार आहे. मग ज्या वेळेला थायलॅकॉइड ल्युमेन मधली H+ ions कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि स्ट्रोमा मधलं कमी होऊन जाईल त्यावेळेला काय होणार आहे. तर हे जे H+ ions जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन्स मध्ये येणार आहेत. म्हणजे थायलॅकॉइड ल्युमेन मधून ते स्ट्रोमा मध्ये येणार आहेत आणि ते येत असताना एकमेव चॅनेलचा वापर करतात. तो चॅनेल म्हणजे एटीपी सिंथेटिक्स. ते इकडून कुठं थायलॅकॉइड मेम्ब्रेन मधून कुठून बाहेर पडू शकत नाही. थायलॅकॉइड मेम्ब्रेनच्या आतमध्ये एटीपी सिंथेटिक्स स्ट्रक्चर्स असणार आहे ज्याला F1 F0 पार्टिकल असं म्हणणार आहे. त्याच्यातूनच तो फक्त बाहेर येऊ शकतो. मग काय होणार आहे. तर H+ ions आता कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट घडणार आहे. सो H+ ions comes out of thylakoid membrane to stroma आणि ते H+ ions मधून बाहेर येतात. बघा H+ ions काय झाला. थायलॅकॉइड ल्युमेन मधून स्ट्रोमा मध्ये बाहेर आला. त्यावेळेला काय होणार आहे. या ठिकाणी ADP प्लस IP त्याचं रूपांतर ATP मध्ये होणार आहे. मग कसं रूपांतर झालं. तर H+ ions थायलॅकॉइड ल्युमेन मधून स्ट्रोमा मध्ये येणार आहे. येत असताना तो ATP सिंथेटिक्स स्ट्रक्चर्स मधून येणार आहे. मग आतमधून बाहेर येत असताना तो ठराविक एका स्पीड मध्ये किंवा व्हेलॉसिटीने बाहेर येईल ना. बरोबर आहे. मग ज्या स्पीडने बाहेर येणार आहे त्या स्पीड मध्ये ती स्पीड एनर्जी ही काय येणार आहे. हा H+ ions रिलीज करणार आहे. ती एनर्जी इथं ADP आणि IP याच्या बॉन्ड मध्ये ATP च्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाणार आहे. इथं सुद्धा तसंच आहे. H+ ions comes from thylakoid lumen to thylakoid lumen to stroma. त्यावेळेला ज्या गतीनं या ठिकाणी H+ ions थायलॅकॉइड ल्युमेन मधून बाहेर येईल ती गती ऊर्जा जी वापरणार आहे या ठिकाणी हा H+ ions थायलॅकॉइड ल्युमेन मधून ज्या स्पीडनं आतमधून बाहेर येईल ती एनर्जी रिलीज केली जाणार आहे ना. ती एनर्जी ADP त्याचं कन्व्हर्जन ATP मध्ये होणार आहे. या ठिकाणी सुद्धा तसंच H+ ions ADP is converted into ATP.
ओके, समजलं? मग या ठिकाणी एका एटीपी सिंथेटेज मधून 3 H+ आयन्स बाहेर आले की एक एटीपी तयार होणार आहे. कुठं? क्लोरोप्लास्ट मध्ये ड्युरिंग नॉन सायक्लिक अँड सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन्स. ओके, मोस्टली नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेला. समजलं कसं एटीपी तयार होणार आहे? माइटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा तसंच बघा. माइटोकॉन्ड्रिया मध्ये तुम्हाला माहिती असणार आहे, माइटोकॉन्ड्रिया इज अ डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम. outer membrane is stretched, right? Inner membrane is highly folded upon itself, which looks like a finger like projections. या ठिकाणी सुद्धा बघा एटीपी सिंथेटेज कसं असणार आहे? एटीपी सिंथेटेजचं स्ट्रक्चर जर बघितलं तर जे स्टॉक आहे तो इनर मेम्ब्रेन मध्ये असणार आहे, ग्लोब्युलर हेड हा मॅट्रिक्स मध्ये असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, हा काय झाला? आउटर मेम्ब्रेन. हा काय झाला? फिंगर लाईक प्रोजेक्शन. इनर मेम्ब्रेन. इन बिटवीन आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये जी जागा आहे, ही जागा जी आहे बाळांनो, याला म्हणायचं आउटर स्पेस. काय म्हणायचं? आउटर स्पेस. बरोबर आहे. आणि आतमध्ये जे असणार आहे ज्याच्यामध्ये मॅट्रिक्स बघायला मिळणार आहे ते झाला इनर स्पेस. माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर तुम्हाला मी शिकवल्यानंतर व्यवस्थित कळेल रेस्पिरेशनच्या वेळी. ओके, आता बघा आउटर स्पेस मध्ये आता इथं काय फोटोलायसिस ऑफ वॉटर घडणार नाही, बरोबर आहे. इथं काय घडणार आहे? ऑक्सिडेशन रिएक्शन घडणार आहे. बघा, so NADPH2 is oxidized into NADPH plus H+. ही रिएक्शन घडणार आहे. NADPH2 चं ऑक्सिडेशन होणार आहे NADPH+ plus H+ मध्ये. मग हळूहळू काय होणार आहे? आउटर स्पेस मध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. बरोबर आहे का? मग जसं आउटर स्पेस मध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाईल तसं इनर स्पेस किंवा मॅट्रिक्सच्या आतमधलं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे? कमी होणार. मग या ठिकाणी इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी the H+ ions present inside the outer space is come from outer space to inner space. बरोबर आहे. H+ आयन्स इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी हे जे आउटर स्पेस मध्ये H+ आयन्स प्रेझेंट आहेत हे आउटर स्पेस मधून इनर स्पेस मध्ये येतात. आणि येत असताना कसे येणार आहेत तुम्हाला माहित आहे, दुसरीकडून पर्याय नाही. ते येत असताना या एटीपी सिंथेटेस मधूनच येणार आहे. ओके, मग हा एटीपी सिंथेटेस मधून H+ आयन्स बघा आतमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, बाहेरच्या बाजूला कमी आहे. मग आतमधून फास्ट येणार ना. मग जो H+ आयन्स ज्या स्पीडनं बाहेरून आतमध्ये येतो ती जी ऊर्जा आहे ती त्या ठिकाणी रिलीज केली जाणार आहे. ती रिलीज झाली ती ऊर्जा कोण घेणार? ADP प्लस IP घेणार आणि ATP तयार करणार. किती? 3 H+ आयन्स आल्यानंतर. या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघा 3 H+ आयन्स आले की ATP तयार होणार. 3 H+ आयन्स, 3 H+ आयन्स. या ठिकाणी 3 H+ आयन्स आले की एक ATP तयार होणार आहे. या ठिकाणी पुन्हा बघा या ठिकाणी सुद्धा तसंच. these H+ ions comes from outer space to inner space. It releases some energy, kinetic energy. This kinetic energy is absorbed by ADP plus IP and it is converted into ATP. Here also same. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. H+ आयन्स हा आउटर स्पेस मधून इनर स्पेस मध्ये किंवा मॅट्रिक्स मध्ये येणार आहे. येत असताना तो काही स्पीड मध्ये येणार आहे. ती स्पीड एनर्जी रिलीज केली जाते आणि रिलीज केलेली एनर्जी ADP प्लस IP च्या फॉर्म मध्ये या ठिकाणी ATP च्या फॉर्म मध्ये स्टोअर केली जाते. बरोबर आहे. या ठिकाणी सुद्धा किती H+ लागतात? 3 H+ आयन्स. ओके, महत्त्वाचं आहे फॉर सिंथेसिस ऑफ 1 ATP molecule 3 H+ ions or 3 protons are required. Okay, important है.
For synthesis of ATP, 3H plus ions or 3 protons are required. अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये किमिओस्मॅटिक हायपोथेसिस बघितलेला आहे. जर कोणाला डाऊट असेल तर मला फोन करा किंवा पर्सनल माझ्या नंबरवरती मेसेज करा. थँक्यू.